एवढी गरमी चालली की गरमीच्या दिवसात ना भाजी चपाती वगैरे बनवायचा खूप कंटाळा येतो आणि भूकसुद्धा लागत नाही. मग अशा वेळेस ना मस्तपैकी हेल्दी पौष्टिक असा हा नरम सॉफ्ट लुसलुशीत मेथीचे पराठे मी आज बनवलेले आहेत. तुम्ही पण नक्की करून बघा. कारण बघा गरमीच्या दिवसात ना आपल्याला काही जास्त भूक लागत नाही, म्हणून झटकीपट असे मेथीचे पराठे बनवून तुम्ही खाऊ शकता, जे पौष्टिक पण आहेत आणि हेल्दीसुद्धा आहेत. म्हणजे एक टाईम तुम्ही भाजी चपाती नाही खाल्ली तरी काही हरकत नाही. तर अशी मी ना इकडे बारीक मेथी धुवून स्वच्छ चिरून घेतलेली आहे 1 वाटीच्या अंदाजाने. थोडी कोथिंबीर बारीक चिरून टाकलेली आहे याच्यामध्ये. मेथी आणि कोथिंबीर बारीक चिरून टाकलेली आहे. त्यानंतर आता आपण याच्यामध्ये काही साहित्य आणि मसाले टाकू. तर लसूण मिरचीचा इकडे मी कूट टाकलेला आहे, पाहू शकता. तुम्ही फक्त लाल मसाला टाकू शकता, पण लसूण मिरचीने ना खूप छान चव येते पराठ्याला. तर लसूण मिरचीचा कूट टाकलेला आहे. थोडासा ओवा ना मी तळहातावर असा कुस्करून घेते. याचा फ्लेवर खूप छान येतो पराठ्यामध्ये आणि ओवा तसाही आपल्या पोटासाठी शरीरासाठी चांगला आहे. थोडेसे जिरे टाकलेले आहेत आणि आता याच्यामध्ये मी टाकते भरपूर सारे सफेद तीळ. सफेद तिळाने खूप छान दिसतो हा मेथीचा पराठा. आणि 2-2.5 चमचे इकडे मी बेसन पीठ, अंदाजे 1 छोटी वाटीचं बेसन पीठ वापरले. ह्याने सुद्धा खूप छान नरम सॉफ्ट पराठे राहतात बराच वेळापर्यंत आणि स्वादसुद्धा छान लागतो. आणि इकडं चवीनुसार मीठ टाकून घेते. बेसन पीठ टाकलेलं आहे. थोडासा गरम मसाला टाकते, थोडा धना पावडर टाकायचं आणि चिमूटभर किंवा अर्धा चमचा हळद टाकायची. इकडे मी लाल मसाला टाकत नाही, कारण मी लसूण मिरचीचा कूट वापरले. जर लसूण मिरचीचा कूट नसेल वापरत तर तुम्ही इकडे मग लाल मसाला टाका. आता आपण इकडे टाकणार आहोत गव्हाचं पीठ. आता गव्हाच्या पिठाविना तर पराठा आपला होतच नाही. आता गव्हाचं पीठ ना मी काय अंदाज सांगत नाही, जसं लागेल ना तसं तुम्ही इथं गव्हाचं पीठ ॲड करत राहा, थोडं थोडं पाणी टाकून. सुरुवातीला हे सगळे मसाले, लसूण मिरचीचा कूट, बेसन पीठ, जे पण आपण साहित्य टाकले ते सगळे चोळून घ्यायचे असे हाताने. म्हणजे काय होतं, सगळं एकजीव होऊन जातं आणि चव छान लागते. मग आता थोडं थोडंसं असं तळहातावर पाणी घेऊन थेंब थेंब पाणी टाकून याचं आपलं पीठ मळून घ्यायचं नॉर्मल पिठासारखं. आणि फक्त भाजीच लागली ना मग असं गव्हाचं पीठ याच्यामध्ये ॲड करायचं. तर मला जरा भाजीच लागते त्यामुळे मी गव्हाचं पीठ ॲड केलं आहे आणि चांगलं आता याचं पीठ मळून घेतलं. हे पाहू शकता 1-2-3 मिनटात पीठ मळून घेतलं आहे. थोडंसं तेलाचा हात लावायचं आणि ह्या पिठाला ना 5 मिनटं ठेवून द्यायचं, जेणेकरून काय होतं नरम सॉफ्ट पडतं आणि पराठे छान लुसलुशीत होतात. तर माझा कॅमेरा आज काय व्यवस्थित बसत नाही आहे, सारखा असा वाकला जातो आहे. हे बघा, आता हे पीठ चांगलं 5 मिनटं ठेवून दिलेलं आहे आणि मस्त नरम सॉफ्ट झालं आहे. आता हे तयार झालेलं पीठ ना असं गोळे करायचे, जसं आपण चपात्याला करतो बघा. हे असे गोळे करायचे, लहान मोठे जसेही तुम्हाला आवडतील, जाड पातळ तसे बनवायचे. तर मी याचे 2-4 करून घेते. तळहातावर पहिलेच असे गोळे करून ठेवायचे आणि एक एक गोळा असा उचलून घ्यायचा आणि सुक्या पिठामध्ये जरा डीप करायचं आणि मग ह्याला लाटून घ्यायचं. हे बघा, मस्त याला असं लाटून घ्या. पातळ जाड जसंही तुम्हाला आवडेल तसं पराठा लाटून घ्या. न तुटता न फुटता असे हे सोप्या पद्धतीचे मेथी पराठे खूप छान बनतात आणि बनवायला सोपे आहे. झटकीपट तुम्ही सकाळच्या घाईमध्ये सुद्धा नाश्त्याला बनवू शकता. चला आता आपण याला तव्यावर शेकून घेऊया. तर मी तवा तापत ठेवलेला आहे, थोडंसं तेल लावून ठेवलं होतं. आता आपण हा लाटलेला पराठा याच्यावर टाकून घेऊया. मग आता ह्याला ना तुम्हाला तेल तूप जे पण आवडेल ते लावू शकता. तर मी नॉर्मल आपलं रिफाईंड तेल लावते. मीडियम गॅस ठेवायचा. हे असे उंडे तयार असतात. एक एक लाटून ठेवलं, एक पराठा शेकेपर्यंत दुसरा पराठा लाटून ठेवायचा, म्हणजे कसं झटकेपट होतात पराठे. तर मी याला नॉर्मल असं तेल लावून घेते. थोडंसं तूप वगैरे सुद्धा तिकडे लावू शकता. तर हे मेथी पराठे ना खूप पौष्टिक आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे हेल्दी आहेत आपल्या शरीरासाठी, कारण ह्याच्यामध्ये आपण मेथी टाकलेली आहे. सेम प्रोसेसने ना तुम्ही पालकचे पराठे सुद्धा बनवू शकता. सकाळच्या नाश्त्यासाठी ना खूप चांगले आहेत. मेथी तर आपण नेहमीच आणत असतो भाजीवाल्याकडून, तर कधी कधी मेथीची भाजी खायचा सुद्धा कंटाळा येतो. मग अशा वेळेस हे पराठे करा. हे असं दोन्ही बाजूनी, चारी बाजूनी प्रेस करायचं, अलटीपलटी करायचं आणि मिडियम गॅसवर चारी बाजूने असे डाग पडेपर्यंत शेकून घ्या, म्हणजेच भाजून घ्या. जेणेकरून काय होतं माहिती आहे का, बेसन पीठ वगैरे जे टाकले ना ते सगळं असं भाजलं जातं व्यवस्थित. तर बघा चारी बाजूनी मस्त.
आणि हे पराठे किती कडक झाले ना तव्यावर, पण हे राहतात मात्र नरम लुसलुशीतच. मग तुम्ही याला ना तव्यावर किती पण कडक करा, ते नरम लुसलुशीतच राहतात. हे बघा मस्त झालाय बघा, चारी बाजूनी भाजून निघालाय, परफेक्ट झालाय. आता मी याला काढून घेते. बस मस्त झालाय बघा, परफेक्ट. तर मी काढून घेतलेला आहे. आता दुसरा पण आपण लाटून घेऊया, किंवा तुम्ही लाटून पण ठेवू शकता, म्हणजे पटापटा शेकता येतो. तर मी आता दुसरा लाटून घेते. सुक्कं पीठ टाकायचं, नाही तर पराठा चिटकला जाऊ शकतो. बस हे जरा थोडासा जाड झालाय म्हणून मी याला जरा मोठा आकार देते. हे बघा मस्त असं लाटून निघलेला आहे. हा सुद्धा शेकून घेऊया. मस्त झालाय पराठा. हे असं तवा मग वेस्ट होत नाही. तुम्ही सुरुवातीलाच पराठे असे 2-4 लाटून ठेवू शकता. आता याला सुद्धा सेम प्रोसेसने तेल वगैरे तूप वगैरे लावून चांगलं भाजून घ्यायचं खरपूस. जितका चांगला कडक भाजताना तितकाच मस्त नरम लुसलुशीत राहतो भाजल्याच्या नंतर. मस्त वाटतोय बघा. आता मी 2-4 पराठे असे करून घेणार आहे आणि मग दाखवणार आहे तुम्हाला झाल्यावर आपले पराठे कसे झालेत. मेथीचा पराठा, याला मेथीचा थेपले सुद्धा बोलतात. गुजराती लोकांमध्ये ना भरपूर प्रमाणात म्हणजे हे खाल्लं जातं आणि खूप चांगलं आहे हा. तर हे असं चारी बाजूनी प्रेस करून कडाकडा अशा शेकून घ्यायच्या. आता हे मी काढून घेते. झालंय बघा, बघा किती सुंदर असं शेकला गेलाय का नाही. हे असे डाग पडेपर्यंत हा मेथीचा पराठा असा भाजून घ्यायचा, मस्त वाटतो. चला काढून घेते आणि अजून एक तयार करून ठेवला आहे तो तव्यावर टाकते, शेकून घेते आणि मग आपण गरमागरम झालेले पराठे बघूया. हे असं लाटून ठेवलं की पटापटा होतात. तर हे मी 2-4 पराठे ना लाटून घेतलेले आहेत, म्हणजे शेकून घेतलेत पटापटा. तर हे बघा, हे आपले मेथीचे थेपले, मेथीचे पराठे किती मस्त झालेत का नाही. एकदम सुंदर टेस्टी हिरवेगार असे मेथीचे पराठे. तिळाची कोटिंग आहे बघा, आतून मस्त तीळ टाकलेत, ओव्याचा स्वाद आहे, लसूण मिरचीचा मस्त चव आहे याच्यामध्ये. नक्की करून बघा. आता उन्हाळ्याच्या दिवसात बघा आपल्याला जेवण वगैरे काही जास्त जात नाही, बनवायचा पण कंटाळा येतो ना. मग अशा वेळेस ना थोड्याशा मेथीपासून ना भरपूर सारे तुम्ही असे पराठे बनवू शकता. पौष्टिक आहेत, हेल्दी आहे. गरमागरम चहासोबत किंवा असं केचपसोबत तुम्ही याला खाऊ शकता. सकाळी टिफिनला सुद्धा तुम्ही असे 2-4 पराठे बनवून नेऊ शकता. थंडगार दहीसोबत सुद्धा तुम्ही याला खाऊ शकता. खूप भारी वाटतो. तर नक्की करून बघा. हे मेथीचे पराठे, मेथीचे थेपले नरम सॉफ्ट आणि लुसलुशीत राहतात भरपूर वेळापर्यंत, अजिबात कडक राहत नाहीत. आणि हे बघा, हे आपले मेथीचे पराठे किती छान झालेत. आता मी हे केचपसोबत खाणार आहे, परत नंतर चहासोबत सुद्धा खाणार आहे. तर तुम्हाला कसे वाटले? आवडले असेल तर करून नक्की बघा. खूप सोप्या पद्धतीने होतात, काही इतकं जास्त कुटाणा नाही. फक्त मेथी वगैरे चिरून, लसूण मिरची ठेचून झाला पराठा तयार. तर नक्की करून बघा. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि आजची ही आपली मेथीच्या पराठ्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर असेच रेसिपी बघण्यासाठी वर्षा किचन चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, हा पराठा आवडला असेल ना तर लगेच करून बघा. तर उद्या तुम्हाला पुढच्या एका नवीन रेसिपीसोबत भेटते. चला, स्वस्त राहा, मस्त राहा आणि काळजी घ्या. आणि हा पराठा ना अशा पद्धतीने एकदा करून बघा, खूप भारी चवदार टेस्ट लागते. तर काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा.